पुढची बातमी. शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी फक्त घोषणा आहे, असं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलत असताना सतेज पाटील यांनी म्हटलं. या संदर्भात सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली. आमदार सतेज पाटील यांच्याशी या संदर्भात आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी संवाद साधलाय. बघूया. काय सांगाल, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी होत नाही? नाही, कर्जमाफीची घोषणा झाली. परवा सुद्धा आम्ही सभागृहामध्ये याच्यावर चर्चा करत असताना सत्ताधारी पक्षानं पण काही आक्षेप घेतली, त्याची उत्तरं मिळाली नाहीत. विरोधी पक्ष म्हणून तरी आम्हाला त्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही हे सांगणं आमचं काम आहे. परंतु सरकार फक्त आकडेवारीची घोषणा करते, प्रत्यक्षात कर्जमाफी होणार काय ही साशंकता आम्हाला निश्चितपणे आहे. आता आज आपले मित्र, जवळचे मित्र असणारे सचिन अहिर हे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि उपसभापतीचा फॉर्म भरला. कसं बघताय त्याला आणि तुमच्या मित्रांचा तुम्हाला फोन आला होता का? नाही, सचिन भाऊ एक लढवया नेतृत्व आहे. संघटना प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये त्यांच्या संघटना आहेत आणि संघटनात्मक ताकद असणारं एक नेतृत्व आहे. आता काल आम्ही संध्याकाळपर्यंत सभागृहामध्ये होतोच, परंतु काय झालं कसं झालं मला माहीत नाही. परंतु उद्या परत सभागृहात आम्ही जाणार आहे, भेटले तर आम्ही निश्चितपणे विचारू. परंतु आम्ही सुद्धा माणसं आमची जाऊ नये त्यासाठी काँग्रेस पक्ष असू दे, शिवसेना असू दे, राष्ट्रवादी असू दे, आम्हालाही थोडं 2 पावलं पुढं जाऊन प्रयत्न करावे लागतील. कारण की पलीकडच्या बाजूनं वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या लोकांना तिकडे घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्यानं चाललेला आहे आणि आम्हाला देखील थोडं या ठिकाणी प्रयत्न करून आमचा जो काय आमदारांचा गट आहे किंवा आमचे आमदार आहेत, खासदार आहेत, ह्यांना एकत्रित ठेवायचं आव्हान आमच्यासमोर निश्चितपणे आहे आणि ते आम्ही करू निश्चितपणे. सर्व नेते एकत्र आले, महाविकास आघाडीमध्ये एक संघ राहण्यासाठीच आम्ही प्रयत्न करू असं सचिन पाटील यांनी सांगितलं. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.